बघण्याची आवड आहे म्हणून मी गेलो. तर जय भवानी मंदिराचं दर्शन घेऊन अलीकडे आलो तर तिथं मला दिसलं मातंगी देवीचं मंदिर. आता मातंगी देवी आहे म्हटल्यानंतर मी जरा उत्सुकतेने मातंगी देवीच्या मंदिरामध्ये गेलो. मंदिर पाहत होतो, मंदिराची वास्तुकला शिल्पकला पाहत होतो. मातंगी देवीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर त्याचे पुजारी तिथं आले. बरोबर आहे. मग पुजारी तिथं आले तर मी मातंगी देवीचं दर्शन घेतलं. आता त्यांचा मान ठेवला. आता त्या पुजाऱ्यांना मी विचारलं की जसं तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे पुजारी आहेत तसे तुम्ही पुजारी आहेत. मला वाटलं मी त्यांना विचारलं तर मला अपेक्षा होती आणि उत्सुकता होती म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही मातंग समाजाचे का? पुजारी म्हटल्यावर बरोबर आहे, मातंगी देवीचे पुजारी कोण पाहिजे? मातंग समाजाचे. मग मी म्हटलं तुम्ही मातंग समाजाचे का? ते म्हणले नाही आम्ही जयभीमवाले. आता ते मला ओळखत होते. माझ्यासोबत फोटो वगैरे त्यांनी काढले आणि मातंगी देवीचे पुजारी बौद्ध बांधव निघाले. आता माझा इथं त्याला विरोध नाहीये, ती संस्कृती आपली आहे. मातृदेवतेची संस्कृती आपली आहे. डॉक्टर शरद पाटलांचं सध्या मी वाचन करत आहे म्हणून मला हे माहित आहे मातृदेवता वगैरे काय असतात. तर मातंगी देवीचे पुजारी पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताचे बौद्ध निघाले आणि मी तिथं विचार केला की आमच्या दोघांचा प्रवास सारखाच आहे. सांस्कृतिक मातृदेवतेचा आमच्या दोन्ही समाजाचा प्रवास हा सारखाच आहे, वेगळा नाहीये. आता मातंगी देवीचे पुजारी जर पूर्वाश्रमीचे महार असतील तर मातंगी देवीचे उपासक त्याची उपासना करणारा पोतराज असतो का नाही? पोतराज. मग त्याला मी विचारलं की देवीला पोतराज असतात का? म्हणले हो, दोन्ही समाजाचे पोतराज असतात. मातंग आणि पूर्वाश्रमीचे महार या दोनही समाजाचे पोतराज या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या धाराशिव मध्ये आहेत का नाही? हा धाराशिव जिल्हा हा सांस्कृतिक दृष्ट्या तुळजाभवानीमुळं, येडाईच्या देवीमुळं सांस्कृतिक दृष्ट्या महार आणि मांग यांचं एक केंद्र आहे, धार्मिक केंद्र आहे. बरोबर आहे की नाही? तर मग मला आमच्या समाजाच्या तरुण पोरांना, विद्यार्थ्यांना, शिक्षित वर्गाला पोतराज म्हणून हिणवणाऱ्यांसाठी हे जे उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांनी कधी जाऊन तुळजाभवानीच्या मातंगी देवीमध्ये जाऊन तिथं विचारा. त्याचे पुजारी हे कदम आहेत. कदम हे बौद्ध समाजाचे आहेत. तुम्ही अशी चिरफाड करायला लावू नका. हा सांस्कृतिक लढा नाहीये, हा लाभाचा लढा आहे. हा लाभाचा लढा आहे, लाभ वंचितांचा लढा आहे. तुम्हीही लाभासाठी लढताय, आम्हीही लाभासाठी लढतोय. याच्यात आपलं सांस्कृतिक नुकसान होऊ शकतं याचं भान सोशल मीडियावर असणाऱ्या दोनही समाजाच्या पोरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. याच्यामध्ये आपलं नुकसान आहे. म्हणून एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करणं थांबवा. एकमेकावर शाब्दिक चिखलफेक करणं थांबवा. हा लढा सरकारच्या विरोधात आहे. बौद्धांनी सरकारच्या विरोधात लढावा. मातंग समाज हा सरकारच्या विरोधात लढत आहे. अण्णाभाऊंचा काय संबंध याच्यामध्ये अपमानित करण्याचा? अण्णाभाऊ साठेंना ज्या पद्धतीनं तुम्ही अपमानित करताय, लहुजी साळवेंना तुम्ही ज्या पद्धतीनं अपमानित करताय. काल परवा मी पोस्ट वाचली, सुकुमार सर, पोचीराम कांबळे म्हणे जमिनीच्या वादातून मेले. अरे काय करताय? हे काय लिहिताय? काय बोलताय? याचे परिणाम काय होतील याचा विचार करा.
माझ्या बौद्ध समाजाच्या तरुणांनो, शहीद पोचीराम कांबळेची शहीद असणारा जय भीम म्हणत मरणाऱ्याचा तुम्ही अपमान करताय. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. इतिहास तुम्हाला माफ करणार त्याला मिळावा म्हणून या महाराष्ट्रातला पहिला शहीद हा माग पोचीराम कांबळे आहे. आमचा इतिहास आहे. हे असे खोटारड बाहेर काढून हा इतिहास पुसला जाणार नाही. हा इतिहास पुसला जाणार नाही, लक्षात ठेवा. अण्णा भाऊंचा अपमान करताय, लहुजी साळवेंचा अपमान करताय. मातंग समाजाचे मी जेवढं सोशल मीडिया हँडल करतोय, सोशल मीडिया पाहतोय, मातंग समाजाच्या कुठल्याही नेत्याने भर स्टेजवरून कधीही कुठल्या महापुरुषाचा अपमान केलेला नाही. हे आमचे संस्कार आहेत. हे आमचे संस्कार आहेत. महापुरुषांच्या बद्दल आमचा आदर आहे. आम्ही जातीचे म्हणून महापुरुषाला कधी मानलेलं नाही. विचाराचे म्हणून महापुरुषांना मानतो. आम्ही विचाराचे म्हणून बाबासाहेबांसोबत आहे. आम्ही विचारांचे म्हणून महात्मा फुले शाहू महाराजांच्या सोबत आहे. जातीचे म्हणून नाही. शहीद पोचीराम कांबळे जातीचा म्हणून शहीद झालेला नाही. बाबासाहेबांच्या विचारासाठी शहीद होणारे आम्ही माणसं आहे. म्हणून वर्गीकरण, आरक्षणाचं वर्गीकरण हा संविधानिक अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आडवं येऊ नका, आडवं येऊ नका. स्टेजवरून बोलणाऱ्या वाचाळवीरांना आवरा. आरक्षणाचं वर्गीकरण होणारच आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, लक्षात ठेवा. आरक्षणाचं वर्गीकरण होणारच आहे, हे सत्य स्वीकारा. आरक्षण वर्गीकरण हे संविधानिक आहे, हे सत्य स्वीकारा. हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल. बळच रेटू नका, बळच रेटू नका. हे सत्य तर्काच्या आधारावर सत्य आहे. 6 बेंचेसने सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल दिलाय. आपल्या धाराशिवच्या कोर्टाने नाही दिलेला. हा 6 बेंचेसनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. भूषण गवई साहेबांनी दिलेला आहे. हा काही निकाल असा तसा नाहीये. तुम्हाला जर विरोधच करायचा आहे तर याच्या विरोधामध्ये कोर्टात जा, रीट दाखल करा. तुम्ही समाजावर आक्षेप घेऊ नका. हा समाज वंचित समाज आहे. आमचं दुखणं आम्हाला माहित आहे. आमचं दुःख, वेदना, त्रास, गरिबी आम्हाला माहित आहे, कुणाला माहित नाही. आमच्या दुःख आणि वेदना जाणून घ्यायला कुणी मांगोळ्यामध्ये आलेलं नाही. आमच्या दुःख आणि वेदना आम्हाला माहित आहे. आमचा पूर्वाश्रमीचा व्यवसाय, दोरखंड ओळण्याचा व्यवसाय, बरोबर आहे की नाही मामा? दोरखंडीचा व्यवसाय आमचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना त्यांच्या अंगामध्ये रग येण्यासाठी हलगी वाजवणारा आमचाच समाज आहे, मातंग समाज. सिंहगडावर घोरपडीला वर घेऊन जाणारा, दोरखंड बनवणारा आमचाच समाज आहे, मातंग समाज. काही काळानंतर दोरखंडीचा आमचा व्यवसाय बंद झाला, त्याच्यावर कुणी बोललं नाही. एक मिनिट हे राहू दे रे. दोरखंड ओढण्याचा व्यवसाय आमचा बंद झाला जेव्हा या देशामध्ये नायलॉन आला, प्लास्टिक आला. बरोबर आहे की नाही आजी? हे आमची म्हातारी बसली इथं. नायलॉन आल्यामुळे आपला झाडूचा धंदा बंद झाला का नाही? मग तिथपर्यंतच राहिले. आमची लक्ष्मी आई, आमचा झाडू लक्ष्मी. नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. अजिंक्य चांदणे साहेब काल परवा आंबेडकरी विचाराचे खंदे समर्थक होते व बाबासाहेबांचा विचार घेऊन समाजामध्ये अनेक ठिकाणी प्रचार व प्रसार करत होते. उपवर्गीकरणाच्या वादानंतर त्यांनी आपल्या समाजाची भूमिका स्वीकारली व आपल्या समाजाच्या बाजूने उपवर्गीकरण समर्थनात त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवलेली आहे. सर्वांना आपल्या समाजाचा गर्व असावा
आदर असावा, आपल्या समाजासाठी त्यांनी कार्य करावं हे मान्य आहे. पण हे कार्य करत असताना आपण ज्यांच्या विचारसरणीवरती आजपर्यंत मोठे झालो, ज्यांचे आपल्यावरती उपकार आहेत, त्या महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आम्हाला जो मध्यम मार्ग दिलेला आहे, त्या मध्यम मार्गाचा आपण या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करायला हवा होता. पण आपल्या या धाराशिव मधील सभेमधील वक्तव्यामुळे हे कुठेही होताना दिसत नाहीये. चांदे साहेब, ज्याप्रमाणे काही रील स्टारनी पातक समाजातील काही रूढी परंपरावरती काही रील्स बनवल्या, पोतराज काही वगैरे वगैरे अशा त्यांनी काही रील्स बनवल्या. असो, ते मूर्ख होते, तर तुम्ही मूर्ख नाही, तुम्ही सुशिक्षित आहात, विचारवंत आहात. तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काल परवा सक्रिय झालेले कार्यकर्ते नाही. तुम्ही खूप वर्षापासून बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये सक्रिय आहात. आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती की आपण जो शोध लावला मातंग देवीचा, तुळजापूर या ठिकाणी भवानी आईचं मंदिर आहे, तिथं तुम्ही दर्शन घेतलं, त्यानंतर तुम्ही बाजूला येऊन मातंग देवीचं दर्शन घेतलं, तिथं पुजारी कोण त्याचा शोध लावला, तो बौद्ध समाजाचा कदम आहे हाही शोध लावला. तुम्ही तिथं अनेक विचारलं की तुम्ही या ठिकाणी पोतराज आहेत का, तर हो, ते कदम सांगतात की दोन्ही समाजाचे पोतराज आहेत, एक मातंग समाजाचा आहे आणि एक मार समाजाचा आहे. मान्य आहे, आपण चांगला शोध लावला तर तार्किक शोध आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाने जोपर्यंत आपल्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत त्या विषयावरती आपण अभ्यास केला पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. याप्रमाणे आपण तो केला. पण या ठिकाणी आपण खूप विचारवंत आहात, अभ्यासक आहात, आपल्याकडून अशा प्रकारची गोष्ट अपेक्षित नव्हती. आपण ज्या घाणेरड्या त्या रील स्टारने जशा प्रकारे समाजाची बदनामी केली, आपण या धाराशिव मधील सभेमध्ये समाजाची बदनामी करत आहात, हे माझा आरोप आपल्यावरती आहे. कृपया करून वर्गीकरण हा विषय वेगळा आहे, समाज त्याची परंपरा ही एक वेगळी आहे. चालीरीती ह्या तुमच्या आमच्या वर्तनातूनच मिटणार आहोत. जर तुम्ही त्या पुन्हा उकरून काढताल तर नव्याने लोकांना शोध होईल आणि जिज्ञासा पोटी किंवा हव्यासा पोटी किंवा नवीन ज्ञानाच्या पोटी लोक त्या मातंग देवीला भेट देतील आणि नव्याने त्या मातंग देवीचे भक्त वाढतील. जर भक्त वाढले तर हे भक्त वाढवण्यात आणि अंधश्रद्धा पसरवण्यात सगळ्यात मोठा जर मोलाचा वाटा कोणाचा असेल तर मी समजतो हा चांदे साहेब आपला असेल. आपण थोडक्यात समजून जा की मी आपणास काय इशारा दिलेला आहे. मी आपला छोटा बांधव म्हणून हात जोडून विनंती करतोय की कृपया करून जातीय उपवर्गीकरण होईल नाही होईल ही भाग वेगळा आहे. समर्थनात आपण आहात, विरोधात वेगळा गट आहे. होईल नाही होईल संविधानिक भाग आहे, संविधानिक मार्गाने आपण लढत आहात. खूप अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने चाललेला आहे. अशाच प्रकारे आपण आपला लढा ठेवावा. आपले हक्क मागण्या ज्या आपल्या हिताच्या गोष्टी आहेत आपण संविधानाच्या मार्गाने ते मिळवाव्यात. कृपया करून समाजाची दिशाभूल न करता आपण आपल्या मार्गावर ठाम राहून आपलं कार्य करावं ही आपणास नम्र विनंती. मित्रांनो, जर हा आमचा प्रयत्न आपणास आवडला असेल कृपया करून आमच्या जय चौधरी क्रिएटर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा. नातेवाईक व मित्रमंडळी यांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून समाज प्रबोधनाचं कार्य हे आपलं असंच चालू राहील. कमेंट मात्र करायला विसरू नका. मित्रांनो, ज्यांच्यामुळे हे आम्हाला चित्रीकरण मिळालं, RK24 न्यूज यांचा आम्ही आभारी आहोत. कारण की प्रत्यक्षात चित्रीकरण उपलब्ध आपल्यालाही होत नसतं. असंच चित्रीकरण आपल्याला उपलब्ध करून आपल्या प्रेक्षकांसमोर मांडावं लागतं, म्हणून हा माझा प्रयत्न होता. मित्रांनो, कृपया करून आपली काळजी घ्या, आपल्या समाजाची काळजी घ्या, आई वडिलांचं दर्शन घ्या. भेटूया पुन्हा अशा विषयासह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.